जय भीम सर्वांना। आज आपण आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भाने या ठिकाणी चर्चा करणार आहोत। आरक्षण उपवर्गीकरणाचा सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होताना आपल्याला पाहायला भेटत आहे। त्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरण म्हणजे काय नेमकं त्यामध्ये आपण जर पाहिलं तर भारतीय संविधानाच्या कलम 15 आणि 16 नुसार जे आरक्षणाची तरतूद आहे आणि त्या आरक्षणाची तरतूद ह्या 15 आणि 16 मध्ये करण्यात आलेली आहे आणि त्याच धर्तीवरती भारतीय संविधानातील 341 कलमामध्ये 59 अनुसूचित ज्या जाती आहेत त्यासाठी जे काही राष्ट्रपतीच्या सहीनं त्या 59 जातींना त्या 341 कलमामध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 13% रिझर्वेशन आहे आणि त्या 13% आरक्षणामध्ये आता उपवर्गीकरण झालं पाहिजे ही मागणी प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चिली जात आहे। त्यामध्ये उपवर्गीकरण झाल्यानंतर काय होणार आहे, त्याचे दुष्परिणाम काय आहेत, त्याचे परिणाम काय होणार आहेत ते आपण जर संविधानिक दृष्टिकोनातून जर पाहिलं त्यामध्ये क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास जे काही समिती आहे ती 2003ला स्थापन झालेली होती आणि त्या 2003 मध्ये स्थापन झाल्यानंतर 2008 पर्यंत त्यामध्ये त्याचा सविस्तरपणे मातंग समाजाचा त्या ठिकाणी सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या अभ्यास करण्यात आला आणि टोटल त्या ठिकाणी 82 शिफारसी देण्यात आल्या आणि त्या 82 शिफारसीपैकी ज्या काही महाराष्ट्र सरकारने 68 शिफारसी ह्या स्वीकारल्या आणि ज्या 68 बाकीच्या शिफारसी त्या नाकारलेल्या आहेत आणि त्यामध्ये 68 शिफारसीपैकी ज्या स्वीकारलेल्या आहेत त्यातली एक जी काही मागणी आहे ती आरक्षण उपवर्गीकरणाची आहे। आरक्षण उपवर्गीकरणामध्ये त्या ठिकाणी 2003 पासून ते 2008 पर्यंत एक अभ्यास नेमला गेला आणि दुसरी जी काही बार्टीनं एक कमिशन होती ते 32 पानाचं जे काय अहवाल त्या माध्यमातून देण्यात आलेला होता आणि त्यामध्ये अनंत बदर कमिशन आहे त्या अनंत बदर कमिशनच्या वतीनं देखील त्या ठिकाणी आता आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे अशी एक प्रामुख्याने मागणी होत आहे। त्यामध्ये जर आपण जर पाहिलं तर आरक्षण उपवर्गीकरण करायचं असेल तर त्याचे जे काही अहवाल आहेत ते अहवाल अनंत बदर कमिशनचा जो अहवाल आहे तो सार्वजनिक करावा, इथल्या बार्टीचा अहवाल तो सार्वजनिक करावा, इथल्या ज्या काही अहवाल आतापर्यंत आलेले आहेत ते सार्वजनिक करावेत जेणेकरून ते आरक्षण उपवर्गीकरण कसं करणार आहोत त्याचं देखील विश्लेषण त्या माध्यमातून होणं अपेक्षित आहे। पण प्रामुख्याने आरक्षण उपवर्गीकरण त्या ठिकाणी झालं नाही पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे, कारण ही असंविधानिक मागणी आहे। हे आरक्षण उपवर्गीकरण झालं तर जातीमध्ये समाजामध्ये वाद निर्माण होतील, त्यामुळं जे काही 59 जाती आहेत त्या समान पातळीवरती त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होतो आणि त्यामुळे त्या 13% रिझर्वेशन हे सर्वांना असलं पाहिजे। कारण भारतीय संविधानाच्या 341 कलमामध्ये इथं केंद्र सरकारला बदल करण्याचे अधिकार आहेत, इथल्या ज्या काही राष्ट्रपतीला बदल करण्याचे अधिकार आहेत, राज्याला कोणतेही अधिकार नसताना आरक्षण उपवर्गीकरण का केलं जातं प्रामुख्याने त्यामध्ये की 341 मध्ये राज्याला बदल करण्याचा अधिकार नाही, राष्ट्रपती आणि केंद्राला बदल करण्याचा अधिकार आहे। आणि दुसरा मुद्दा जो आहे त्यामध्ये भारतीय संविधानाच्या 15 आणि 16 नुसार आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे। तुम्ही जर 1973चा केशवनंद भारती जो खटला जर पाहिला त्यामध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे की भारतीय संविधानाच्या ज्या काही मूलभूत जे काही हक्क आहेत त्या मूलभूत हक्काचं जतन करण्याचा अधिकार इथल्या आपल्याला बेसिक स्ट्रक्चरमध्ये कुठलाही बदल करता येणार नाही। जर बदल करायचा असेल तर तो सकारात्मक बदल झाला पाहिजे, जर त्या ठिकाणी नकारात्मक बदल ह्या फंडामेंटल राईट्समध्ये मूलभूत अधिकारामध्ये जर करत असाल तर त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय ते निकाल ते रद्द करण्यात येतील असं क्लिअर कट केशवनंद भारती जे काही खटल्यामध्ये सांगितलेलं आहे। म्हणून प्रामुख्याने जी त्या ठिकाणी 2 मुद्दे आहेत 341 आणि 15-16 मध्ये जो बदल करण्याचा अधिकार राज्याला नाही आहे तो राज्य का हस्तक्षेप करते ही प्रामुख्याने आरक्षण उपवर्गीकरण त्या ठिकाणी जर झालं तर जातीमध्ये वाद निर्माण होतील आणि त्यामुळे जातीय सलोखा बिघडवण्याची शक्यता अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्यामुळे आरक्षण उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि त्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरण जर करत असाल तर जातीनिहाय जनगणना करणं अपेक्षित आहे, कुठल्या जात समूहाची किती लोकसंख्या आहे ती कळणं अपेक्षित आहे आणि कुठल्या आधारावरती आपण हे आरक्षणाचं उपवर्गीकरण करत आहोत त्याचा खुलासा करणं गरजेचं आहे। अनंत बदर कमिशनचा जो अहवाल आहे तो अहवाल सार्वजनिक करावा ही आमची प्रामुख्याने मागणी आहे, कारण सार्वजनिक झाली लोकसंख्येच्या स्वरूपामध्ये जर आरक्षण उपवर्गीकरण करणार आहात का कुठल्या मार्गाने तुम्ही आरक्षण उपवर्गीकरण करणार आहात हा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे आरक्षण उपवर्गीकरण करून या ठिकाणी फक्त आपल्याला
काही साधता येणार नाही. त्यामुळे 13% आरक्षण जे आहे ते पूर्ववत ठेवावं. आपल्याला फंडामेंटल राईट्स आहेत किंवा 341 अनुसूची आहे, त्यामध्ये आपल्याला बदल करता येणार नाही. त्या ठिकाणी बदल जर केला तर भारतीय संविधानानुसार हे असंविधानिक होईल. म्हणून आरक्षण उपवर्गीकरण करणे म्हणजे असंविधानिक आहे. त्यामुळे हे असंविधानिक न करता पूर्ववत जे आरक्षण आहे ते पूर्ववत ठेवावे, अशी आमची त्या ठिकाणी प्रामुख्याने मागणी आहे. जय भीम.